आज एक क्लायंट आल्या होत्या आणि चक्क 5 ते 6 वर्ष त्या घरीच हेअरकट करत आहेत. कारण ऐकून तुम्ही पण हैराण व्हाल. नमस्कार सातारकर, मी हेमांगी. आज सर्वात आधी ऋतुजा मॅम गोडोली येथून आल्या होत्या. त्यांनी साधारण 5-6 महिन्यांपूर्वी आपल्या इथे हेअरकट केला होता आणि त्यांना तो हेअरकट खूप आवडला असल्यामुळे पुन्हा हेअरकट करण्यासाठी त्या आल्या. त्यांच्या केसांना बाउन्स आणि फ्रेश लुक हवा होता, त्यामुळे त्यांच्या केसांचा टेक्स्चर आणि फेस शेप बघून आम्ही त्यांना स्टेप विथ लेअर कट सुचवला. तसेच फ्रंटला लुक सॉफ्ट आणि ट्रेंडी दिसावा म्हणून हलके कर्टन बँग्स दिले. यानंतर सीमा चौगुले मॅम आणि त्यांची मुलगी निकिता खेडवरून खास आपल्या सलूनमध्ये आल्या होत्या. निकिताचे हेअर्स खूप लांब होते पण थिन देखील होते. निकिताला बटरफ्लाय हेअरकट करायचा होता, पण केसांची डेन्सिटी कमी असल्यामुळे बटरफ्लाय हेअरकट केल्यास केस अजून पातळ दिसू शकले असते. त्यामुळे तिच्या केसांची योग्य काळजी घेत आम्ही तिला यू कट किंवा स्ट्रेट कट यापैकी एक पर्याय सुचवला, जे तिच्या केसांसाठी जास्त सुटेबल होते. सीमा मॅमचे केस लांब आणि डेन्सिटी चांगली होती, त्यामुळे त्यांच्या केसांच्या लेंथ आणि व्हॉल्यूमला सूट होईल असा लॉंग लेअर कट आम्ही त्यांना केला. कट झाल्यानंतर केसांचा फ्लो आणि मुवमेंट खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर सीमा मॅम यवतमाळच्या असून सध्या साताऱ्यामध्ये आल्या होत्या. त्यांनी आपली रील पाहिली होती आणि त्यांच्या बहिणीमार्फत त्यांनी आपल्या सलूनला भेट दिली. याआधी त्या घरीच केस कापायच्या, कारण त्यांना आधी एका सलूनमध्ये खराब अनुभव आला होता. त्यामुळे त्यांचा सलूनवर विश्वास उरला नव्हता. घरी केस कापल्यामुळे केस अनइव्हन झाले होते. आम्ही त्यांना योग्य कन्सल्टेशन करून ग्रॅज्युएशन विथ मल्टीलेअर हेअरकट करून दिला आणि फ्रंटला कर्टन बँग्स दिले. फायनल रिझल्ट्स पाहून त्या खूपच आनंदी झाल्या आणि त्यांचा सलूनवरील विश्वास पुन्हा मिळवता आला. यानंतर अश्विनी मॅम आपल्या सलूनमध्ये आल्या. त्या पिरवाडी येथून आल्या होत्या. त्यांनी आपल्या इथे फेशियल आणि वॅक्सिंग करून घेतले. त्याचबरोबर त्यांनी हेअर वॉश आणि ब्लो ड्राय सुद्धा करून घेतला, ज्यामुळे त्यांच्या केसांना स्मूथ आणि शायनी लुक मिळाला. त्याचवेळी आपल्या सलूनमध्ये विठ्ठल सर आणि सतीश सर यांचे हायड्रा फेशियल सुरू होते. सातारकर, तुम्हाला पण लुक चेंज करायचा आहे? मग संगमनगर मधल्या आपल्या रॉयल सलूनला नक्की भेट द्या.